नमस्कार. लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे पैसे जमा झाले. मात्र राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणी या अद्यापही यांना या जून महिन्याचा हप्ता आलाच नाही. आणि त्या लाडक्या बहिणी या योजनेतून कमी झाल्या का किंवा त्यांना योजनेतून काढून टाकण्यात आले का, आता प्रश्न निर्माण होत आहे. आणि या संदर्भातच ही माहिती आहे, तेव्हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. लाडक्या बहिणींनो, आम्ही वारंवार आपल्याला सांगत होतो की प्रत्येक लाडक्या बहिणींनी आता जे काही नवीन नियमावली शासनाने आणली आहे त्यानुसार आपण काहीतरी काम केलं पाहिजे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो नियम त्यांनी सांगितला होता की प्रत्येक कुटुंबातील ज्या लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेतात त्यांनी सर्वात प्रथम आपण जो फॉर्म भरला होता त्या फॉर्मनुसार जी आपण माहिती टाकली होती त्या माहितीच्याच आधारे आपल्या कुटुंबातील जर आपण 2 पेक्षा जास्त जर व्यक्ती इथं लाभ घेत असाल तर आपल्याला इथं एकाच महिलेला लाभ मिळणार. त्या व्यतिरिक्त जर कुटुंबातील कुठल्याही सदस्यांच्या नावे 4 चाकी वाहन असेल किंवा सरकारी नोकरीमध्ये कोणी असेल, जो डाटा शासनाने इथं जमा केला त्या अनुषंगाने राज्यातील बऱ्याच महिला या 6व्या महिन्याचा जो 12वा हप्ता होता अर्थातच जून महिन्याचे, यातून बऱ्याच महिला कमी झाल्या आहे. अनेक महिलांचे मेसेज येत आहे की आम्हाला जून महिन्याचा हप्ता मिळालाच नाही आहे आणि जुलैचा हप्ता मिळणार की नाही याची सुद्धा आता इथं गॅरंटी नाही आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम की आपण आधार लिंक वेळोवेळी केले नाही, ई-KYC आपण केले नाही. अर्थातच खाते अपडेट करणे महत्त्वाचे होते. बऱ्याच लाडक्या बहिणी अशा राहणार आहे की इथून पुढे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही. लाडक्या बहिणींनो, आम्ही वारंवार सांगत होतो की आपले राशन कार्ड आपण ई-KYC करून घ्या. आता काय झाले की बऱ्याच लाडक्या बहिणीचे राशन कार्डमध्ये नावच नाही, परंतु त्यांनी लाडकी बहीण योजनेचे जे पैसे त्यांना पहिल्या हप्त्यापासून मिळत आले. त्यांना आम्ही वारंवार सांगत आलो की आपण आपल्या राशन कार्डमध्ये आपले नाव नोंदणीत करा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, जर आपले नाव आहे परंतु आपण अद्यापही राशन कार्डला ई-KYC केले नाही आहे तर ई-KYC करणे बंधनकारक होते. ज्याप्रमाणे शासनाने सांगितले की प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची नावे, त्यांची जी नावे आहेत राशन कार्डमध्ये त्यांची सुद्धा इथं आधार लिंक आणि ई-KYC करणे आवश्यक आहे. त्यानुसारच आम्हाला ही सर्व माहिती मिळेल. आणि जो काही डाटा शासनापुढे गेला, आता बऱ्याच लाडक्या बहिणींनी इथं राशन कार्ड ई-KYC केले नाही, त्यांना अपडेटच केलं नाही, तर अशा लाडक्या बहिणींना पैसे आले नाही असे बहुतांश मेसेज इथं येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांना अद्यापही पैसे आलेले नाही आहे. जुलैचा हप्तासुद्धा लवकरच येणार आहे. तत्पूर्वी आपण आताही वेळ गेलेली नाही आहे. 30 जुलैपर्यंत शेवटची तारीख आहे. तत्पूर्वी आपण राशन कार्ड ई-KYC करून आधार लिंक करून पुन्हा एकदा अपडेट करणे महत्त्वाचं आहे. अन्यथा जुलैचा येणारा हप्तासुद्धा आपल्याला येणार नाही. तत्पूर्वी जानेवारीपासून ही जे काही नवीन नियमावली यांनी लागू केली आहे तेव्हापासून राज्य शासन सांगत आहे वेळोवेळी की आपण प्रत्येक महिन्याला खाते अपडेट करत राहा, ई-KYC करत राहा, आधार लिंक करत राहा. आणि त्याच अनुषंगाने नवीनसुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आपलं जो काही राशन कार्ड आहे यामध्ये प्रत्येक सदस्यांची नावे जी आहेत त्यांनासुद्धा आपण आधार लिंक करणे, ई-KYC करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगानेच ही नियमावली बनवली होती. परंतु अद्यापही ज्या लाडक्या बहिणींनी ही अपडेट केलं नाही त्यांना या जून महिन्याचा हप्ता मिळाला आहे आणि आता जुलैचा सुद्धा हप्ता कदाचित मिळणार नाही. तेव्हा लाडक्या बहिणींनो, जुलैचा हप्ता लवकरच येणार आहे खात्यामध्ये. तत्पूर्वी आपण हे काम करणे आवश्यक आहे. आणि लाडक्या बहिणींनो, आता महत्त्वाची अपडेट अशी आहे की लवकर राज्य शासन आता 1500च्या ऐवजी 2100 रुपये करणार. परंतु तत्पूर्वी राज्यातील बहुतांश महिला या योजनेतून कमी होणार आहे, कारण बऱ्याच राज्यातील महिलांनी इथं राशन कार्डमध्ये आपलं नाव जे आहे ते अपडेट केलं नाही, ई-KYC केलं नाही आहे. आणि 1500चा जो हप्ता चालू आहे तो निरंतर चालू राहणार आहे. परंतु ज्यावेळी 2100 रुपये येईल तत्पूर्वी बऱ्याच महिला राज्यातल्या या योजनेतून कमी होऊन जाईल अशी इथं अंदाज इथं वर्षाला जात आहे. आणि सर्वात महत्त्वाची अपडेट, आपल्याला आता इथून पुढं जर आपण राशन कार्डच जर आपलं बंद असेल तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा सुद्धा हप्ता मिळणार नाही. आता बऱ्याच लोकांचे राशन कार्ड सुद्धा बंद होणार आहे. यामागचे कारण असे आहे की काही बहुतांश लोक कामानिमित्त बाहेरगावी आहे, मुंबई, पुणे इतर कामाकरिता इथं गेलेले लोक, त्यांनी अद्यापही राशन कार्ड KYC केले नाही, अपडेट केलेले नाही आहे, तर त्यांचं राशन कार्ड बंद होणार आहे. जर त्यांचं राशन कार्डच बंद झालं तर त्या लाडक्या बहिणींना जे पैसे मिळतात ते पैसेसुद्धा बंद होणार आहे. तेव्हा लाडक्या बहिणींनो, जुलै महिन्याचा हप्ता येण्याआधी आपण राशन कार्ड ई-KYC करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.